शासनाच्या जाचकटीं विरोधामध्ये आजपासून खत बियाणं विक्रेत्यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। या बंदला बीड जिल्ह्याच्या कृषी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे आणि यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे। ही कंपनी जर घेतली तर प्रामुख्याने युरियाची कंपनी असेल तर युरियामध्ये एक्स हा युरिया मिळतोय। लागणारा रेल्वे ट्रॅकपासून जो लागणारा अतिरिक्त जो भाडं आहे ते आमच्या विक्रेत्याला सोसावं लागत आहे। MRPवर खत न येता यामुळे आमचा कृषी विक्रेता जो अतिरिक्त लागणारं जे भाडं आहे हे त्यांना परवडत नसल्यामुळे जे शासनाने नियम लागून दिलेल्या MRPमध्ये युरिया विकण्यासाठी आमचा किरकोळ विक्रेता असमर्थ आहे। आणि दरम्यान खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे। त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनीच सोडवला पाहिजे। येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत, ते गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही। तर संपाची प्रमुख कारणं नेमकी कोणती आहेत आणि मागण्या काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। तर पहिलं कारण आहे बियाणं विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक करण्याच्या निर्णयाला विक्रेत्यांचा विरोध आहे आणि तो रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। त्याबरोबरच खत कंपन्यांकडून बियाणं किंवा कीटकनाशक घेण्यासाठी सक्ती केली जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीला देखील विरोध करण्यात येतोय। तिसरं कारण आहे खत आणि कीटकनाशकांची एजंट मार्फत होणारी थेट विक्री ही थांबवावी अशी मागणी होतीये। 4 कीटकनाशक कंपन्यांना मुदत संपलेला माल परत घेत नसल्यानं विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होतं, तो माल कंपन्यांनी परत घ्यावा अशी ही मागणी होतीये। बियाणे नमुना फेल झाल्यास विक्रेत्यांना दोषी न ठरवता फक्त साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावं अशी ही त्यांची मागणी आहे।